बोलणार आपण मुलांसाठी. पहिले मिटवून घेऊ. तुम्हाला सांगतो मी काय काय विषय झाला आज. तो आज मी एक न्यूज बघितली, ज्या न्यूजमध्ये 3 वर्षाची मुलगी तिच्यावर तिचा रेप झालेला आहे आणि खूप सारे केसेस आलेले आजकाल. तर काही कन्व्हर्जन ऑफ रिलिजन त्या गोष्टीवर पण खूप साऱ्या गोष्टी चालू आहे. तर सेफ्टी कशा करू शकतो आपण वुमेनची, आपल्या त्याविषयी बोलू. बाकीचं तर आपण त्याविषयी बोलून पण कसं होईल की जसं एखादा धर्माविरोध चालू आहे त्या गोष्टीवर नाही जाऊ आपण. आपण फक्त सेफ्टी कशी करावं त्या गोष्टीवर विचार करू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणलं तर का होतंय हे सगळं का होतंय, कारण रेप केसेस का होत आहे, हॅरेसमेंट का होते, कारण एकच गोष्ट आहे का विचारांची कमी आहे. एक हे मुलांच्या माइंडमध्ये पहिल्यापासून मोबाईल दिला जातो. मोबाईलमध्ये मुलं फक्त रील्स स्क्रॉल करतो व रील्समध्ये काय आहे, तर घाण पद्धतीनं जे असं न्यूड कॉन्टेंट आहे त्या कॉन्टेंटवर जास्त फोकस करतो. त्याच्यानंतर त्याचं माइंड त्या गोष्टीत इतकं गुंततं की त्याला त्या जसं मोठं होतो त्याला त्या गोष्टीशिवाय दुसरं काही दिसत नाही. म्हणून आपल्या भारतात केसेस खूप वाढलेली आहे. या गोष्टीवर चांगल्या प्रकारे जर बारकाईनं आपण अभ्यास केला ना, तर आपल्याला समजेल की मोबाईल हाच सर्वात मोठा दोष आहे अशा केसेसचा. जर कसं काय होणार नाही राव, एक विचार करा की जर मुलांच्या माइंडमध्ये सगळ्यात जास्त फक्त त्याच गोष्टी चालू आहे, लहानपणीपासून ते फक्त त्याच काय न्यूड कॉन्टेंट बघताय किंवा फक्त मुली डान्स करताय त्या गोष्टीवर बघताय, त्यांच्या घाण गोष्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, नजर त्यांची घाण चाललेली आहे. तर त्या गोष्टीमुळे काय आज वुमेन खूपच काय हॅरस होते, खूपच गोष्टी चालू आहे. होत आहे मेनचं पण चालू आहे की खूप सारे केसेस बघितले आपण की मुलांना ते काय ते लव्ह अफेअर त्या गोष्टी खूप वर्ष आहे, म्हणजे काय तर लग्नाच्या नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या गोष्टीवर आपण येऊ नये. आपण आता बघू की आजकाल काय आहे, तर आपण बघितलं आता की कोचिंग आहे कुठेतरी, तिथं 14 ते 15 मुलं काय आहे, 14 ते 15 मुलांचं काय झालं, ते जळून मरून गेले. का फक्त कोचिंग जी होती तिची व्यवस्था चांगली नव्हती. मुलांना बाहेर निघायला वेळ म्हणजे दरवाजा नव्हता, त्या दरवाजातच आग लागली होती. सो या पद्धतीने चालू आहे. त्याच्यात 7 का 8 मुली होत्या. दुसरी गोष्ट, आपण दररोज एक ना एक केस येत असते. भारतामध्ये दरवर्षी खूप सारे केसेस येत असतात वुमेन रिलेटेड की असं झालं. आता मुंबईमध्ये पण काय ऐकलं की 100 का 200 मुली मुली किंवा स्त्री पण काय झाल्या, ते आपण गायब झालं असं ऐकलेले केसेस आलेले. सो त्या गोष्टींवर काय काय करावं आता आपण त्या गोष्टीवर विचार करू. सो सगळ्यात पहिले काय, सगळ्यात पहिले पॉईंट म्हणला तर काय करता येईल आपल्याला. सगळ्यात पहिले पॉईंट म्हणला तर फक्त आपल्याला आपल्या मुलगी असेल किंवा आपली जी स्त्री असेल त्या स्त्रीला चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करू आपण. प्रोटेक्ट हेच करू शकतो आपण. दुसरी गोष्ट म्हणलं तर आपण आपल्या मुलींवर खूप जास्त काय म्हणतात असं दबाव नाही टाकू किंवा त्यांना जास्त असं टेन्शन नाही देऊ, त्यांना डिप्रेशन मध्ये ना त्या गोष्टीतून निघू व त्यांना काढू त्या गोष्टीतून. आजकाल काय आहे, तर नीटचा पेपर लीक झाला, तर काय होतंय की नीटचा पेपर लीक झाला तर त्या गोष्टींवर पण आपण घरचे काय करताय, त्यांना दबाव टाकताय की तुझ्याकडून हे नाही झालं ते नाही झालं त्या गोष्टीवर. तर त्यांना मानसिक दबाव न देता, कारण मानसिक दबाव दिल्यानंतर मुलींना एक मेंटली एक चांगला काय असतो सहारा पाहिजे असतो. मग तो सहारा जर घरचेच नाही देत असेल तर ती बाहेर शोधते. जर बाहेर भेटत असेल तर ती घरच्याच्या विरुद्ध जाऊन मग ते दुसरं वाईट पाऊल उचलते. या गोष्टीवर थोडासा विचार करा. आणि तिसरी गोष्ट येते की आपण काय म्हणतो त्याला, स्वतःचीच काळजी स्वतः घ्यावी की काय या गोष्टीवर कशा प्रकारे आपण मात करू शकतो. आपण आपला स्वतःचा भाऊ असेल किंवा
हो असेल किंवा आपला ज्या गोष्टी असेल त्यानेच चांगल्या प्रकारे काय विचार केला पाहिजे. जर आपण स्वतः सुधारलो तर समाज सुधरल या गोष्टी म्हटलं जातो. त्यामुळे स्वतः सुधरा पाहिजे. या गोष्टी करा. बाकीचं काय पुढचं आता या गोष्टीवर काय बोलणार आहे मी. कारण 3 वर्षाची मुलगी 20-21 वर्षाच्या मुली त्यात 16 वर्षाची मुली मागे जर ऐकलं आपण तर काय 15-14 तर ऐकलं आता मग काय केलं होतं की 10 वर्षाची मुलगी 3 महिन्याची मुलगी 3 months अशा प्रकारे सोडत नाही. म्हणजे काय कोणत्या प्रकारचं चालू आहे. इतके घाणेरडे विचार चालू आहे लोकांच्या मनात. मुलं पण कसे भटकताय त्या गोष्टीवर नुसतं ध्यान ठेवा. आणि या गोष्टीवर जास्त नाही तर एक बार तुम्हाला मी सगळे व्हिडिओज दाखवतो किंवा सगळे क्लिप्स दाखवतो. त्या क्लिप्स बघा. सो थँक्यू. ते क्लिप्स बघा पहिले. नैना थे आसमान के भोरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आजा रे. सो असं काही आढळलं तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय आता पॉइंट वाईज सांगतो. म्हणजे छोटे पॉइंट्स आहे. सो सगळ्यात पहिले आपण पॅरेंट्सला सांगू. सेकंड गोष्ट पोलीसचा नंबर ठेवू. हमेशा मोबाईल ऑन ठेवू. आणि चौथी गोष्ट म्हणलं तर या सर्व गोष्टींचा हमेशा काळजी घेऊ. या सर्व गोष्टींवर आपण काय सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी पॅरेंट्सला देऊ. त्याच्यानंतर मग बाकीचं ठेवू. पण सगळ्यात जास्त चांगली गोष्ट म्हणजे मोबाईल ऑन ठेवा आपला. सो या गोष्टीवर ध्यान ठेवा. आणि क्लिप्स बघणं झालं असेल तर त्या गोष्टीवर ध्यान ठेवा की किती मुलींचं काय काय झालेलं आहे. सो सेफ राहा. सो एवढेच बोलणं होतं. बस. धन्यवाद.